त्यासाठी घेतलेले साहित्य: खोबरं, लसूण, तीळ, काळं तिखट, हळद, जिरे, मीठ आणि कोथिंबीर आणि पाणी. तर अगोदर सर्वप्रथम खोबरं आणि लसूण याची पेस्ट करून घेणे. सुहाना गरम मसाला पण घेतलेला आहे आपण. त्यासाठी खोबरं आणि लसूण याची पेस्ट बनवून घेणे पहिल्यांदा, नंतर पीठ मळायला तर चालतं. आपण आता पीठ मळायला घेणार आहोत. त्यासाठी मी 1 मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यात अर्धी वाटी मैदा मिक्स करणार आहे आणि चवीपुरतं त्यात मीठ टाकणार आहे, थोडीशी हळद. अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहोत घट्ट. पीठ मळून आपलं तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे पीठ बेसन आणि या 2 पोळ्यांच्या लाटून घेणार आहोत. असे 2 प्रकारचे पोळे करून तयार घ्यायचे. पोळी लाटण्यासाठी आपण पोळीला घेतो तशीच पोळी बनवून घ्यायची. थोडासा मैदा लावायचा याला. आता अशा पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत. पोळी अशी पातळ आपली छानपैकी लाटून तयार झालेली आहे. एवढी अशी जाड आहे पातळ अशी लाटून घ्यायची. त्यानंतर आपण खोबरं लसूण पेस्ट जी बारीक केलेली आहे ते मिश्रण सगळं एकत्र करायचं. मध्ये थोडंसं मीठ मिसळायचं आणि तीळ मिक्स करायचे. हळद, त्यानंतर काळं तिखट. अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचं. हे पूर्ण आपण खोबरं लसूण पेस्ट, तीळ आणि काळं तिखट, हळद, मीठ सगळं असं हे एकत्र करून घेतलेलं आहे मिश्रण. ते आता पोळीला लावून घ्यायचं. अशा पद्धतीने टाकून पोळीवर असं टाकून घेणे अगदी व्यवस्थित. मसाला आपण पूर्ण असं पूर्ण पुसून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण अशी सुरळीत करायची. बघू शकता अशा पद्धतीने सुरळीत बनवलेली आहे. ठेवून द्यायची आणि दुसरी पोळी लाटायला घ्यायची. आपण आता पाणी उकळून घेणार आहोत वड्या उकडण्यासाठी. त्यावर अशी चाळून ठेवणार आहोत. त्यामुळे वापरावरून वड्या चांगल्या उकडल्या जातात.
अशा प्रकारे सर्व वड्या कापून घ्यायच्या आहेत. कट करून घेतलेल्या आहेत आपण. जिरे टाकणार आहोत फोडणीला. मिक्स केलेला मसाला, खोबरं, लसूण, कोथिंबीर टाकणार. असं मिक्स करून थोडंसं मीठ टाकणे आणि मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तिखट टाकणे. आता वड्या आपण ह्यात सर्व फ्राय करून घेऊ. आता हे कडक होईपर्यंत असं भाजून आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. एकदम कुरकुरीत आणि टेस्टी. आपण करून पाहू शकता. कमी वेळात आणि चांगली रेसिपी, टेस्टी, झटपट होणाऱ्या आपल्या लाटी वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही करून पाहू शकता. आणि ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब जरूर करा.